संघाचे लोकप्रिय नेते शिक्षण महर्षी माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, कर्मचारी पतसंस्था, आष्टी, जिल्हा बीड, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी. महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त लोकनेते शिक्षण महर्षी माननीय आमदार भीमरावजी धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त लोकनेते तथा शिक्षण महर्षी माननीय आमदार भीमरावजी धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबाजी शैक्षणिक संकुल व आनंदराव धोंडे महाविद्यालय कडा यांच्या वतीने क्रीडा महोत्सव 2026 आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत उत्साहात पार पडणार असून विविध क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिर आणि भव्य कुस्ती स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन आज दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता पार पडले. जनकल्याण रक्तपेढी, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपली, अशी माहिती प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते यांनी दिली आहे. यावेळी संस्थांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लांबुडी, उंचउडी, थाळीफेक, गोळाफेक, धावणे, रनिंग तसेच रिले स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी व खेळाडूंमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण आहे. महोत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणाऱ्या दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार महाराष्ट्रातील नामांकित मल्लांच्या 40 प्रेक्षणीय कुस्त्या असणार आहेत. राज्यातील नामवंत मल्ल सहभागी होणार असल्याने कुस्तीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असेही प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते यांनी सांगितले. झुंज मराठीसाठी अमोल घोडकेसह यश जाधव, कडा, आष्टी. नमस्कार, झुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कडा शहरातील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तसेच आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या प्रांगणामध्ये विविध क्रीडा महोत्सवाचे आयोजन केलेले आहेत. यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, रनिंग स्पर्धा असेल, त्याचबरोबर बास्केटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, अशा अनेक क्रीडा महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत आणि विविध खेळ खेळण्यात या ठिकाणी विद्यार्थी मग्न झालेले आहेत. कशा पद्धतीने त्यांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हरिदासजी विधाते सर आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी या क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. हा सर नमस्कार, झुंज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर काय सांगणार आहेत, आज क्रीडा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे, काय उद्दिष्ट आहे? नमस्कार, पहिल्यांदा झुंज मराठीला धन्यवाद देतो. हा विद्यार्थी हिताचा आणि व्यायामासारखा महत्त्वाचा विषय आहे. अलीकडील काळात ग्राउंड कमी झालंय आणि मोबाईल जास्त झालेला आहे मुलांकडे. तर अशा परिस्थितीत सन्माननीय भीमरावजी धोंडे साहेब यांनी हा क्रीडा महोत्सव सलग दुसऱ्या वर्षी भरवलेला आहे आणि निमित्त वाढदिवसाचं पण आहे, परंतु वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला नाही. फक्त खेळ विद्यार्थ्यांसाठी संधी असावी म्हणून हे साजरं केलेलं आहे. अनेक सहभागी झालेले खेळाडू जे आहेत त्यांचे कबड्डी पुढे चालू आहे, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल चालू आहे, इकडे खो खो चालू आहे आणि पलीकडे वैयक्तिक सामने चालू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या खेळाडू स्पर्धेचा काय काय लाभ होतो, काय उपयोग होतो? ग्रामीण भागात खरं पावर जर असेल कुठं तर ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये असते, परंतु त्यांना या खेळाबद्दल आणि या कौशल्याबद्दल माहिती प्राप्त होत नाही. म्हणून या स्पर्धा जर या ठिकाणी निर्माण झाल्या तर आता मोठी स्पर्धा या ठिकाणी होत आहे, त्याच्यामुळे मुलं ऑटोमॅटिक एकमेकांचं त्या ठिकाणी अनुकरण करतात खेळामध्ये आणि कौशल्याचं अनुकरण त्याच्यामधून होतं आणि खेळाच्या संगतीमुळे खेळ हा वाढत जातो. तो विद्यार्थ्याच्या तब्येतीसाठी, मानसिकतेसाठी आवश्यक आहे. या स्पर्धेमध्ये किती संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत? या ठिकाणी हे संघ मुलं आणि मुली आणि विविध गटाचे सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये 68 शाळा सहभागी आहेत. जवळपास 150 संघ या ठिकाणी विविध खेळाचे या ठिकाणी आलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन होत असतं. आजही झालेलं आहे. काय प्रेरणा विद्यार्थ्यांना काय सांगणार? विद्यार्थ्यांना
धोंडे साहेब हे स्वतः एक खेळाडू. त्यांनी कबड्डी, कुस्ती हे नॅशनल लेवलपर्यंत ते महाविद्यालयीन जीवनात खेळलेले आहेत आणि आत्तापर्यंत अनेक खेळांना त्यांचं नेहमीच प्रोत्साहन असतं. आता हा विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सव संपल्यानंतर त्यांनी या ठिकाणी नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांचा फड या ठिकाणी 7 तारखेला आयोजित केलेला आहे. याच्यातून त्यांचा सदैव उद्देश असतो की ही जी पिढी आहे त्या पिढीला खेळाचा वारसा मिळावा आणि एक निकोप अशी पिढी यातून निर्माण व्हावी. या मुलांचा जो व्यसनाकडे कल असतो तो या खेळामुळे टाळला जावा. आज धोंडे साहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त तुम्ही प्राचार्य नात्याने कशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत? आदरणीय धोंडे साहेबांचा हा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवस करणं पूर्वीपासूनच आवडत नाही, परंतु 51 वर्षापर्यंत त्यांनी कधीच वाढदिवस साजरा केला नाही. त्याच्यानंतर त्यांचे जे चाहते आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, ते छोटेखानी वाढदिवस साजरा करतात. परंतु आदरणीय साहेब याला वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करा. जसं आज आपण रक्तदान शिबिर चालू आहे या ठिकाणी आणि हे क्रीडा पण चालू आहे, असं सामाजिक उपक्रम घ्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर या सगळ्या विद्यार्थ्यांना जी संधी मिळाली खेळाची, आपल्या तालुक्याचं नाव बाहेर घेऊन जाणारे विद्यार्थी आहेत, त्या सर्वांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. तर शेवटचा प्रश्न आहे, या स्पर्धेमधील विजयी जो संघ झालेला आहे त्या संघाचं बक्षीस वितरण कधी आहे आणि केव्हा आहे? या सामन्यांमधून जे बक्षीस वितरण आहे ते 7 तारखेला दुपारी सकाळी फायनल होतील आणि त्याच्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आदरणीय साहेबांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोमेंटो देण्यात येणार आहेत, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि कुस्तीमध्ये काही बक्षिसं सुद्धा रोख बक्षिसं ठेवण्यात आलेली आहे. निश्चितच या ठिकाणी माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या मार्गदर्शन यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य असं क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की असंख्य या ठिकाणी विद्यार्थी, त्याचबरोबर विविध संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि येत्या 7 तारखेला 7 ऑगस्टला भव्य जंगी कुस्त्याचा फड हंगामा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कुस्त्याच्या फडामध्ये नामांकित पैलवान या ठिकाणी येणार आहेत आणि या कुस्त्यांचा आनंद सर्वांनी घ्यावा असंच आवाहन या ठिकाणी प्राचार्य हरिदासजी विदाते सर यांनी केलेलं आहे. झुंज मराठीसाठी कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव. मी प्रथमतः संदीप जाधव, झुंज मराठीचे संपादक यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. मी त्यांना कालच बोलवलं होतं, पण त्यांना उशीर झाला, काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. तरी मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की या क्रीडा महोत्सवासाठी त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. मला असं सांगायचं आहे की माननीय शिक्षण महर्षी, रस्ते महर्षी, राजकारणामध्ये ज्यांचं बाळकडू त्यांना इथून मिळालं ते आमचे ज्येष्ठ बंधू माननीय भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थांतर्गत भव्य क्रीडा महोत्सव मागच्या वर्षीपासून आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या त्याचं दुसरं वर्ष आहे. तर त्याचं प्रथम सुरुवात ही सकाळी 9 वाजता रॅली काढून सुरुवात झाली आणि संपूर्ण कडा परिसरात आणि कडा गावातील संपूर्ण रॅली फिरून आणली. उत्साहामध्ये त्याचं स्वागत करण्यात आलं रॅलीचं बऱ्याच ठिकाणी. नंतर शिवाजी महाराज पुतळ्यांना अनावरण करून नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला तिथंही अनावरण केलं आणि रॅली परत या क्रीडा महोत्सवच्या बाबाजी शैक्षणिक संकुलन इथे परत रिटर्न आली आणि त्यानंतर माननीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, कैलासवासी अजितदादा पवार यांना मानवंदना देऊन या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासूनच आज या भव्य क्रीडा महोत्सवाला सुरुवात होत आहे. याच्यामध्ये कुस्ती, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि वैयक्तिक स्पर्धा ह्याच्यामध्ये आहेत. तर त्या 5 आणि 6 तारखेला ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि शेवटच्या दिवशी ह्या फायनल स्पर्धा होत आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आवर्जून एक सांगायचं म्हणजे इथे भव्य अशा क्रीडा महोत्सवामध्ये
कुस्ती मैदानी स्पर्धा यावर्षी नवीन आयोजित केलेल्या आहेत. आणि मी क्रीडाप्रेमींना अशी विनंती करतो की या क्रीडा महोत्सवामध्ये कुस्ती ह्या शेवटच्या दिवशी ठेवल्या आहेत, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, क्रीडाप्रेमांनी लाभ घ्यावा. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सगळे एवढे स्पर्धक आलेले आहेत. एवढे स्पर्धक आज तुम्ही पाहिलं इथे कबड्डीचा सामना चालू आहे पाठीमागे आणि एवढा उत्कृष्ट चालू आहे, एवढी गर्दी आहे पाहायला. तर हे एक चांगलं गोतक आहे आणि या स्पर्धेमधूनच नवीन नवीन खेळाडू या आपल्याला महाराष्ट्राला भारताला मिळत आहेत. त्याच्यापैकी अविनाश साबळे हा एक खेळाडू याच स्पर्धेमधून इथून पुढे गेलेला आहे आणि आज तो आपल्या भारताचं नेतृत्व करत आहे. म्हणजे इतकी सगळ्यात मोलाची गोष्ट आहे. मी धन्यवाद देतो साहेबांना, आमच्या सर्व स्टाफला, या क्रीडा महोत्सवाचे आयोजक जे आहेत आणि संस्था अंतर्गतच्या स्पर्धा होतात यांना मी खरंच धन्यवाद देतो की अशा स्पर्धा हे त्यांनी कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात बंद न करता. तर हेच एक या मागील सगळ्यात महत्त्वाचं आहे. असे स्पर्धक नेहमी घडत गेले पाहिजेत, असे खेळाडू उत्पन्न झाले पाहिजेत, तरच ते आपल्या भारताचं भविष्यामध्ये नेतृत्व करू शकतात. मी या निमित्ताने या वृत्तवाहिनीच्या यांच्याकडून आणि या सर्व संस्थांतर्गत महाविद्यालयाकडून तसेच माझ्या श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयाकडून माननीय धोंडे साहेब यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून अजून भरपूर अशीच सेवा घडत राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज 5 तारखेपासून उद्याच्या 7 तारखेपर्यंत भव्य क्रीडा महोत्सव इथं साजरा होत आहे. खरं म्हणजे साहेब जात्याच खेळाडू आहेत, खेळाची त्यांना प्रचंड आवड आहे, त्यामुळं हा क्रीडा महोत्सव इथं आयोजित केलेला आहे. आणि आज सकाळीच अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये उत्साहामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि प्रत्यक्ष विविध जे खेळ आहेत त्याला समारंभ झालेला आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये अतिशय उत्तम स्पर्धा निश्चितच इथं होतील, रंगतदार होतील अशी अपेक्षा आहे. गावातील अनेक नागरिक क्रीडाप्रेमी इथं जमलेले आहेत. या सर्वांचं स्वागत या महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय धोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या तर्फे या पंचक्रोशीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य अशा क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये बरेचसे खेळ, कबड्डी असेल, खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, तर असे बरेचसे खेळ खेळले जात आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी इथं सुंदर अशा प्रकारची क्रीडा नगरी उभारलेली आहे. तरी मी श्रीराम विद्यालयाच्या वतीनं आणि आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी भीमरावजी धोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. भीमरावजी धोंडे साहेब आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा स्पर्धेचा कार्यक्रम सुरू होत आहे. खऱ्या अर्थाने हा अतिशय मोठ्या अशा प्रकारचा महोत्सव निर्माण झालेला आहे आणि मी तर म्हणेन की ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ही एक मेजवानी आहे. आतापर्यंत कुठल्याच पद्धतीने किंवा ज्या मुलांना आतापर्यंत मैदानावरती येण्याची संधी नव्हती, ती संधी या ठिकाणी साहेबांच्या प्रेरणेमधून या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून मी साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जेवढ्या आमचे शाळा या ठिकाणी उपलब्ध झाल्या, सहभागी झाला, मी त्या शाळेचे आणि त्या शाळेचे शिक्षक यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि याही पुढे असे अनेक वेगवेगळ्या खेळामध्ये आपापले संघ या ठिकाणी घेऊन यायचे आहेत अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो.